श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना, किंवा शुभ पहाट म्हणेन। हे टायमिंग होतं ते 4:45चं टायमिंग होतं आणि 4:45च्या टायमिंगला मी काय करते तर रांगोळी वगैरे काढत आहे। सकाळी म्हणजे पहाटे लवकर कसं उठावं या विषयावरच आपण आज बोलणार आहे। लवकर उठण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे या टिप्स सगळ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। लवकर उठलं की कसं होतं तर बघा, आपली कामे सुद्धा लवकर आवरतात आणि सकाळचं वातावरण सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। आणि जे सकाळी काम होतं ते नंतरनं काम बघू शकता तुम्ही, जे 1 तासात काम होतं सकाळी त्याला 2 तास वेळ लागतो। त्यामुळे सकाळी लवकर उठलेलं कधीही चांगलं असतं आणि सकाळी लवकर उठल्यामुळं आपला दिवससुद्धा सगळा फ्रेश जातो। कारण सकाळी लवकर उठल्यामुळे पटाटा कामे पण आवरतात आणि मनसुद्धा आपलं फ्रेश असतं। आणि सकाळी लवकर उठल्या आधी सडा रांगोळी वगैरे करून घ्यायची, आंघोळ वगैरे करायची आणि सूर्यालासुद्धा म्हणजे जे आपण जल अर्पण करतो ते करायचं आहे, किंवा साधा नमस्कार तरी करा की माझा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊन दे। किंवा माझ्यासमोर अशा ज्या काही आपल्याला गोष्टी असतात बघा, त्या अजिबात समोर येऊ नयेत यासाठी सूर्याला प्रार्थना करायची सकाळ सकाळी। मी तर तसंच करत असते। आता सूर्याला जल अर्पण करायला आमच्या इथे जागाच नाही, तुम्ही बघू शकता। त्यामुळे मी काय करते, खिडकीतनं एकदा थोडंसं वाटीत पाणी घेते आणि मी जल अर्पण करत असते। खूपदा माझ्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केलेली आहे। मग जसा भाव आपल्या मनामध्ये असेल तसं आपण केलं तरी चालतं। असं काही नसतं की बाबा जागाच पाहिजे किंवा खालीच पाहिजे जागा आणि खालनं सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे। आपल्या भावना त्याच्यापर्यंत कशा पण पोचल्या जातात, लक्षात ठेवा। फक्त आपल्या मनात तो भाव हवा। आणि मी यांना म्हटलं की गुढीची जी साडी असते ती आपण शिवूया, कारण ही माझी जी आहे शिवशाही पेशवाई साडी होती बघा, त्या साडीवरचा हा पीस आहे। मग मी तो पूर्ण असा केसरी असल्यामुळे मी काही शिवून घेतला नाही तो। त्यामुळे याची मी काय करणार आहे तर गुढीला साडी शिवणार आहे। जी आपली मस्तानी साडी असते बघा ती शिवायची आहे। कटिंग करत असताना काय करायचं आहे तर एका भागाची बाजू आहे ती 30 इंच ठेवलेली आहे आणि दुसरीकडे 15 इंच ठेवलेले आहे, म्हणजे असं तिरकस कटिंग करायचं आहे। आणि त्यानंतर जो राहिलेला इकडला भाग आहे तो सुद्धा त्याला जोडून म्हणजे पुढं आपण काय करायचं शिलाई मारून त्याला जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली साडी काय होते तर मोठी होते। या साडीला 2 मीटर कापड लागतं खरं म्हणजे। खरं हे ब्लाऊज पीस आपल्याला इतर 1 मीटर एवढाच असतो, हा 1 मीटर पीस आहे। त्यामुळे काय केलं मग त्यांनी तिथनं कट करून त्याला जोड देऊन मग त्याच्या प्लेटा पाडून शिवलेली आहे साडी। अशा साड्या जर तुम्ही बाजारात आणायला गेला तर 250, 300, 350 अशी साड्यांची किंमत आहे। मग आपण घरच्या घरी आपण शिवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तशी साडी शिवू शकतो। तुम्हाला साधी पाहिजे असेल तर साधी शिवा, किंवा आपली अशी मस्तानी पाहिजे असेल तर मस्तानी साडीसुद्धा तुम्ही शिवू शकता। आणि काही अवघड नाही, फक्त त्याचं कटिंग तुम्ही लक्षात ठेवला की काही नाही। कटिंग करत असताना थोडंसं क्रॉस कटिंग करावं लागतं, जेणेकरून त्या प्लेटा आहेत त्या वरच्या बाजूने आल्या पाहिजेत। आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न कसा करायचा, एक तर संध्याकाळी लवकर झोपायचं, जास्त वेळ जागं राहायचं नाही। कारण तुम्ही जर उशिरा झोपला तर मग तुम्हाला जाग ही उशिराच येणार, लक्षात ठेवा। आणि जर लवकर झोपला तर तुम्हाला जाग लवकर येणार। त्यामुळे झोपताना काय करायचं तर आपण संध्याकाळी लवकर झोपायचं आणि मग सकाळी आपल्याला लवकर उठायला होतं। आणि झोपताना एक 10 वेळा आपण म्हणून झोपायचं की सकाळी मी लवकर उठणार आहे असं, जेणेकरून काय होतं तर आपल्या मनाला ती एक हुरहुरच लागून राहते आणि आपण बरोबर त्यावेळेत उठतो। आपण लहान असताना शिक्षक पण आपल्याला सांगायचे बघा की आपल्याला जर सकाळी कोणती गोष्ट करायची असेल तर संध्याकाळीच काय करायचं तर एक 10 वेळा ती गोष्ट बोलून मग झोपायचं। त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे संध्याकाळी आपण काय करायचं तर मोबाईलमध्ये किंवा जे गजरचं आपलं घड्याळ असतं बघा त्याच्यामध्ये काय करायचं गजर लावून झोपायचं आपण।
जेणेकरून मग गजर वाजला की आपण उठू शकतो। आता समजा जर तुम्हाला 5ला उठायचं असेल तर तुम्ही 4:30चाच गजर लावायचा। म्हणजे कसं होतं तर आपण कसं करतो, गजर बंद करतो आणि परत झोपून जातो। त्याच्यापेक्षा काय करायचं, आधीच आपण अर्धा तास गजर लावायचा, म्हणजे बरोबर आपण 5ला उठतो मग। आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल तेवढा हातामध्ये घ्यायचा नाही कधी। जर तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल हातामध्ये घेतला तर मग तुमचा कमीत कमी अर्धा तास तर मोबाईलमध्ये जातो। आणि मोबाईल हातामध्ये का घ्यायचा नसतो सकाळ सकाळी, एक तर आपला वेळसुद्धा म्हणजे हे होतो, वेस्ट होतो। सकाळचा जो किमती वेळ असतो आपला सकाळचा तो वाया जातो। आणि दुसरं मेन म्हणजे कसं होतं, कुठं ॲक्सिडेंट झालेली किंवा कोण मेलेलं अशी जी बातमी स्टेटस असते ते आपल्याला सकाळी उठल्या उठल्या जर समोर आलं तर मग आपला दिवस सगळा कसं होतं तर खराब जातो। मग त्याच्यापेक्षा काय करायचं, आपण मोबाईलच लवकर बघायचा नाही सकाळी। मला माहिती आहे आपला 7 ते 8 तास मोबाईल म्हणजे आपण मोबाईलपासून लांब असतो संध्याकाळी, त्यामुळे ज्या अपडेट असतात ते आपल्याला सकाळीच कळत असतात। त्यामुळं काय करायचं, आपली कामं थोडी आवरली की मग नंतर एक 5 मिनटं बघितला तर चालते, किंवा जरी घेतला तर तेवढंच बघून लगेच ठेवलं पाहिजे। नाहीतर मग त्यात एकदा जर तुम्ही गुंतून बसला तर मग काय तुमचं सगळंच काम तिथल्या तिथं थांबलं जातं। आणि बघू शकता तुम्ही आपली साडी शिवून तयार झालेली आहे। आणि प्रत्येक इथं नेलीला मी काय केलेलं आहे तर हात शिलाईच्या सुईने एक एक टाका गाठलेला आहे, जेणेकरून ते उडणार नाहीत नेल्या। आणि हे कापड जे होतं ते पॉलिस्टरचं होतं, त्यामुळे असं सुळसुळीत होतं, त्यामुळे नेल्या त्या व्यवस्थित बसत नव्हत्या। म्हणून मी काय केलं तर अशी टॅक्ट लढवलेली आहे, जेणेकरून त्या नेल्या व्यवस्थित बसल्या जातील। आणि अशा पद्धतीने आपल्या गुढीची जी साडी आहे ती गुढीपाडव्यासाठी तयार झालेली आहे। आमच्या इथं असं माळ भागाला निसर्गरम्य वातावरण आहे बघा, खूप छान आहे। फणसाची आंब्याची झाडेसुद्धा आहेत आणि एकदम पुरातन विहीर आहे, पण पूर्ण अशी तिला त्यांनी पॅक केलेली आहे, म्हणजे जेणेकरून आत कुत्री मांजरं वगैरे कोणी पडू नये म्हणून त्यांनी पूर्ण असं पॅक केलेले आहे। आणि संध्याकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही, सूर्य मावळतो त्यावेळेचं हे वातावरण आहे। सूर्य कसा दिसत आहे बघा, लाल बुंद असा दिसत आहे। आणि सकाळी उठलं की मैत्रिणीनं सगळ्यात आधी आपलं तळ हात जे असतात बघा, तळ हातांना आपण आधी बघायचं, दुसरं काहीच करायचं नाही। आपण जे आपले तळ असतात ते बघायचं आणि त्यानंतर मग देवाऱ्यासमोर जायचं आणि आपला जो देवार असतो तिथील सगळ्या देवांना बघायचं आणि नमस्कार करायचा आणि मग तिथनं पुढच्या कामांना सुरुवात करायची। कारण कसं असतं बघा, देवांचा चेहरा वगैरे आपण बघून जर म्हणजे आपल्या कामांना सुरुवात केली तर आपलं सगळा दिवस खूप प्रसन्न जातो। असं म्हणतात, दिवस जर बेकार गेला तर आपण म्हणतो बघा कुणास तोंड बघितलं सकाळी म्हणून। त्यामुळे आपण रोजच देवांचं तोंड बघायचं आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करायची। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।